आज थंडीच्या दिवसात खाल्ल्या जाणारी बाजरीची खिचडी बनवणार आहोत। ही आपली ट्रेडिशनल रेसिपी आहे। यात घालूया खूप साऱ्या भाज्या, म्हणजे चव पण आणि हेल्थ पण। नमस्कार, नविता रुचकर रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत। बाजरीची ही मसालेदार हेल्दी रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा। बाजऱ्याची खिचडी बनविण्यासाठी मी इथे अर्धा कप बाजरा घेतलेला आहे। बाजरा आधी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यातला काळी कचरा जो काही असेल तो काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। 1-2 पाण्याने धुवून घेतल्यानंतर हा आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे। मी गरम पाणी घेतलेलं आहे। थंडीच्या दिवसामध्ये थंड पाण्यात लवकर भिजत नाही। बघा, छान बाजरा फुललेला आहे। आता यातलं संपूर्ण पाणी निथळून घेऊन आपल्याला हा सुती कपड्यावरती फॅनच्या हवेमध्ये थोडा वेळ सुकवून घ्यायचा आहे। बघा, छान असा कोरडा मोकळा सुकलेला आहे। आता मी इथे मिक्सरचा जार घेतलेला आहे। आपल्याला ज्युसरचा जार घ्यायचा आहे आणि पल्स मोडवरती कमी बंद चालू बंद करून आपल्याला हा छान असा करून घ्यायचा आहे। आता याचा कोंडा वेगळा काढण्यासाठी मी हा आता चाळणीने गाळून घेत आहे, म्हणजे याचा जो कोंडा आहे तो अलग निघालेला आहे। खिचडी करण्यासाठी मी अर्धा कप बाजऱ्यासाठी पाव कप मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि खूप साऱ्या भाज्यासुद्धा मी इथे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आता एका कुकरमध्ये आपल्याला 2 चमचे तूप घ्यायचं आहे। तुम्ही तेल पण घेऊ शकता, पण तुपामध्ये या खिचडीची चव खूप छान येते। तूप गरम झाल्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घालून घ्यायचं आहे। थोडासा कढीपत्ता घालून आपण चिरून ठेवलेल्या भाज्या यात घालूया। सर्वात आधी आपण कांदा आणि मिरची घालून छान परतून घेऊया। यामध्ये आता आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालून आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता काही मसाले घालूया। अर्धा टीस्पून आपल्याला हळद घालायची आहे। 1 टीस्पून मी इथे लाल तिखट, अर्धा टीस्पून धने जिरे पावडर आणि थोडंसं चवीला मीठ घातलेलं आहे। खूप मसाले घालायचे नाही आहेत। आता मी इथे चिरून ठेवलेला लाल 1 टोमॅटो घातलेला आहे आणि आता बाकीच्या उरलेल्या भाज्याही आपण यात घालायच्या आहेत। मी इथे फुलगोबी घेतलेली आहे, त्याचबरोबर मी इथे शिमला मिरची, वाटाणे, कांद्याची पात घेतलेली आहे। तुमच्याकडे हिवाळ्यामध्ये ज्या काही भाज्या उपलब्ध असतील त्या सगळ्या तुम्ही यामध्ये टाकू शकता, म्हणजेच भाज्या पण खाल्ल्या जाईल आणि आपली ही रेसिपी एकदम हेल्दी होणार। चवीपुरतं मीठ घालून मी या संपूर्ण भाज्या छान मिक्स करून घेते आहे। आता यामध्ये आपल्याला जी मुगाची डाळ आपण घेतलेली ती स्वच्छ धुवून यामध्ये घालून घ्यायची आहे आणि परतून घ्यायची आहे। मस्तपैकी आपली मसाला खिचडी, हेल्दी आपली बाजऱ्याची खिचडी तयार होते आहे। आता आपण जो बाजरा तयार करून घेतलेला होता, कोंडा काढून जो बाजरा आपण तयार केलेला होता, तो बाजरा यात घालायचा आहे आणि मस्तपैकी छान व्यवस्थित एकजीव याला मिक्स करून घ्यायचा आहे। बाजरा प्रकृतीने उष्ण असतो, त्यामुळे थंडीच्या दिवसात तो खायलाच हवा। याशिवाय बाजऱ्यात शरीराला आवश्यक अनेक महत्त्वाचे घटक असतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहतं। त्यामुळे बाजरा हा नक्की खायला हवा। आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। अर्धा कप बाजरीसाठी मी इथे साधारणतः 1.5 कप पाणी घातलेलं आहे। कुकरचं झाकण लावून छान 3 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि 3 शिट्या काढल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपली ही बाजऱ्याची मस्तपैकी स्वादिष्ट हेल्दी खिचडी तयार आहे। आता ही आपण खाण्यासाठी एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। वा, मस्तपैकी गरमागरम बाजऱ्याची हेल्दी खिचडी तयार आहे। वरून आपण कोथिंबीर टाकायचं आहे आणि गरमागरम खिचडीवरती मस्तपैकी साजूक तूप टाकलं की वा, काय मजा। बाजऱ्याच्या खिचडीची ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास या रेसिपीला नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशाच हेल्दी आणि नवनवीन झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। वा, मस्तपैकी आपली ही खिचडी तयार आहे। वा, चवीला सुद्धा अप्रतिम झालेली आहे। मस्त, तुम्ही सुद्धा या थंडीमध्ये